वळूया मॅच कडे। माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृतात ये पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन। अर्थात मराठीलाही अमृताने जिंकण्याची पैज लावू शकतात अशी मराठी मायबोली मराठीतून मी हरीश दीकर MC सर्वाची स्पर्धा आपण पाहतोय। पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पहिल्या झेलवर सोप्पा झेल, विराजने हा झेल टिपला आणि पहिला धक्का मिळतोय हिराचंद्र गुणाजीच्या रूपात संघर्ष दिघीला। तर हिराचंद्र गुणाजी बाद होत आहेत, त्यांच्या जाग घेण्यासाठी जात आहेत भाई, जर्सी क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल। पहिला मॅच आपण पाहिलं 4 षटकात 50 ते 60 धावा नक्की कराव्या लागतील। महादेव कॅप्टननी सांगितलं की 60 ते 65 धावा आम्ही करू, चांगली फलंदाजी आहे, फलंदाजी लाईनअप आहे। पण पहिलाच धक्का, पहिला हादरा इथे मात्र मिळतोय इथे हिराचंद्र गुणाजीच्या रूपात। कारण या मैदानात आणि हिराचंद्र गुणाजीची फलंदाजी खूप चांगलं समीकरण राहिले। ज्या ज्या वेळेस संघर्ष दिघी या मैदानात खेळले त्यावेळेस हिराचंद्रचा सिंहाचा वाटा राहिलाय, पण यावेळेस पहिल्या चेंडूचा बळी ठरला। पहिल्या चेंडूवर त्याला मात्र माघारी मैदानाच्या बाहेर परतावं लागलं। विराजने चांगला झेल टिपला लॉंग ऑन रिझनला। आता महेशच्या साथीला भाई आपल्याला पाहायला मिळतील, अर्थात देवेंद्र बाबरेकर। पेटनेम भाई अर्थात देवेंद्र हे नाव खूप कमी लोकांना माहिती आहे। भाई या नावाने प्रसिद्ध असलेला एक अतिशय फलंदाज। दीपकला पहिले यश मिळते, चांगली गोलंदाजी दीपकची पाहायला मिळते, कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं दीपकने। क्षेत्ररक्षणावर करडी नजर टाकले, सज्ज झालेत, पंचांकडून गार्ड घेतलाय आणि खेळण्यासाठी तयार। एक चांगला मॅच आपण पाहते। अर्थात इथून पुढे सगळे परफॉर्मन्स लक्षात घेतले जातील प्रत्येक खेळाडूचे, कारण मी मगाच सुरुवातीलाच अनाउन्समेंट केली SMPL अर्थात श्रीवर्धन मसला प्रीमियर लीग, तर हे परफॉर्मन्स खूप महत्त्वाचे ठरतील। हा चांगला फटका आहे, स्क्वेअरलेगला खेळलाय, घोषित क्षेत्रामध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा इथे मिळतील भाई यांना। 2 धावांनी संघर्ष दिघीच्या धावसंख्येचा श्री गणेशा होते, भाई यांच्या धावांचा श्री गणेशा होते। 2 धावांनी खातं उघडलं जाते। अगरदांडा संघामध्ये खूप चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील सध्या। ॲज अ आयकॉन म्हणून आशिष चिंदरकर, विवेक चिंदरकर आपल्याला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील। मुरुड प्रीमियर लीग मी 2 दिवस केली होती तिथे उपस्थित, तिथे आपल्याला किरण जंगम पाहायला मिळाला, जो जबरदस्त फलंदाज आहे अगरदांडासाठी। हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि किरणचं नाव घेतलं, किरणच्या जिकडे चेंडू आपल्याला पाहायला मिळते, आउटफील्ड खराब आहे। हा रनिंग बिटवीन द विकेट फास्ट ठेवावी लागेल इथे। 1 धाव आपण पाहिलं तर या मैदानात 2-2, 3-3 धावा इथं होताना आपल्याला पाहायला मिळतात। काल आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा आल्या होत्या आणि त्याच 3 धावांनी सामना जिंकला होता संघ। हा जबरदस्त गोलंदाजी दीपकची, 4 मुंड्या चित केलं महेश कोपडकरला, काही समजायचं उमजायचं, आज चेंडू मात्र यष्टिरक्षकाकडे निघून गेलाय। बॅटची कडा घेतली, बॉल तिथेच रेंगाळला, धाव 1 मिळेल, महेशचं खातं उघडलं जाईल। संघाची धावसंख्या होते 3, खराब सुरुवात इथे पाहायला मिळते, 4 धावा होत आहेत। पाच चेंडू 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। दीपक, हा चांगली गोलंदाजी इथे दीपकची पाहायला मिळते। पहिलं षटक इथं होते समाप्त, 4 धावा आपल्याला ऑन बोर्ड पाहायला मिळतात। 1 बाद 4 अशी खराब परिस्थिती, खराब सुरुवात संघर्ष दिघीची पाहायला मिळते। या सामन्यासाठी आपल्याला पंच पाहायला मिळतील, कल्पेश म्हात्रे सर, नितेश नरहरी सर। tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते। अर्थात श्रीवर्धन मसला क्रिकेट असोसिएशन आयोजित आपल्याला स्पर्धा ही आपल्या समोर येते आणि या स्पर्धेमध्ये अतिशय कडक कारवाई प्रत्येक संघांवर केली गेलेली आहे। कारण आपण पाहिलं तर टायमिंग मॅचेस आहेत, लेट पोहोचणाऱ्या संघाला इथे पेनल्टी दिली। आपण पाहिलं वडवली संघाला पेनल्टी दिली 3 चेंडूची। त्यानंतर आपण पाहिलं काल
इम्रान काझी यांचा वारलचा संघ, त्यांना 3 चेंडूंची पेनल्टी दिली. आजही आपण पाहिलं तर अगरदांडा संघाला 2 चेंडूंची पेनल्टी, अर्थात ही पेनल्टी टायमिंगवर अवलंबून राहिली. अगरदांडाला 2 चेंडूंची पेनल्टी इथे संघर्ष दिगी संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. कारण आता असोसिएशन आहे त्यामुळे कडक कारवाई प्रत्येक संघावर केली जाते. आणि आपण पाहिले आता जेवढ्या असोसिएशन नंतर ज्या स्पर्धा झाल्या तिथे संघ टायमिंगमध्ये पोहोचताना आपण पाहिले. ही मात्र एक नक्कीच शिस्त लागली. तर अगरदांडा संघाचे सुद्धा मनपूर्वक आभार. अर्थात त्यांचा इश्यू नक्कीच होता कारण खाडी पलीकडून त्यांना येणं होतं, पण तरी त्यांना आता भूदंड भोगावा लागलेला आहे. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न महेशचा, बॅटच्या पट्ट्यात राहण्या, बॅट अँड बॉलचा संपर्क तितका चांगला झाला नाही. घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना थांबवलाय मात्र किरणनी. किती धावा इथे 2 धावा घेतल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण किरण जंगमचं. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 6 धावा महेश पोहोचतात 3 धावसंख्येवर. नास्ट्राईकला देवेंद्र अर्थात भाई पोहोचतात 3 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या आहे 6. गोलंदाजीसाठी विराज. हा चांगली गोलंदाजी विराजची. खराब फलंदाजी ते महेश कोपरकरची. आखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट प्लेनचा चेंडू, मात्र बॅट आणि बॉलचं एलिव्हेशन पाहायला मिळत नाहीये. दूरपर्यंत बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू विराज. हा चांगला फटका आहे. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे दीपक, करणार नाही चूक. महेश कोपटकर बॅक टू डग आउट. डीजे ला मिळेल संधी. दुसरा धक्का, आणखीन एक धक्का पाहायला मिळते संघर्ष दिगी संघाला. खराब फलंदाजी, खराब स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहिलंय. दुसऱ्या षटकात विराज गोलंदाजी करतात. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आशिष चिंदरकर यांचा आतापर्यंत यशस्वी होते. गोलंदाजाचं वर्चस्व इथं पाहायला मिळाले. तुर्तास या सामन्यात दुसऱ्या षटकापर्यंत गोलंदाज हवी राहिलेत. गोलंदाजांनी फलंदाजाच्या नाकात दम केलाय. फलंदाजाला आपली मान वर करू दिली नाही. संघर्ष दिगीची धावसंख्या मात्र वाढावी लागेल कारण क्रिकेटचा पहिला नियम आहे, अर्थात तुम्हाला धावा कराव्या लागतात मैदानात जाऊन. परत नवीन फलंदाज कृष्णा. आहा जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू गरकन वळालाय आणि फलंदाजाची घेतली फिरकी. अप्रतिम स्विंग पाहायला मिळाला इथे गोलंदाजी करताना विराजचा. चांगली गोलंदाजी, घातक गोलंदाजी, अचूकता आणि भेदकता विराजच्या गोलंदाजीत पाहायला मिळते. पुन्हा एकदा विराज. हा फटका चांगला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथेही आहे. तिसरा धक्का. कृष्णा सुद्धा भोपळाही न पोडता मैदानाच्या बाहेर. डीजे गोलंदाज इथे मात्र मार्केट जाम करताना आपल्याला पाहायला मिळते विराज. कारण 2 यशस्वी त्याला मिळाली या षटकामध्ये. धावा आता येत नाही. धावा रोखल्या. धाव्यांचा दुष्काळ पडलाय मैदानामध्ये संघर्ष दिगीसाठी. आता एक धाव सोन्याच्या भावानी इथे संघर्ष दिगीला खरेदी करायला लागेल. कॅप्टन आता लीडिंग द फ्रंट. आता डावाची सूत्र स्वतः महादेव तांडेल घेत आहेत. अफलातून फलंदाजी आपल्याला महादेव तांडेल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. M3 SPLचा त्याच्याकडे अनुभव आहे. श्रीवर्धन प्रीमियर लीग त्यांनी खेळले, मोठ्या मोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय महादेव तांडेलनी. तर महादेव आता स्ट्राईकवर आहे. पंचांकडून गार्ड घेते. अर्थात आपण पाहिले तर स्ट्राईक एंडला प्रारंभिक बॅटर आपण पाहतो महादेव आणि हिराचंद येतात, पण यावेळेस 4थ्या क्रमांकाला फलंदाजीसाठी महादेव. आणि पहिल्या चेंडूवर हाही फटका फसलाय. आशिष चिंदरकर चेंडूच्या खाली. महादेव तांडेल कॅप्टन सुद्धा बाद. अफलातून डीजे आपल्याला पाहायला मिळते. साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते.
अर्थात आमची कुडगावचीच मयूरजी खरगावकर यांची डीजे पाहायला मिळते आपल्याला. अप्रतिम साऊंड सिस्टीम, क्रिस्टल क्लिअर व्हॉइस आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज शार्दुल महाडिक आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. श्रुतेज नवीन गोलंदाज, तिसरं षटक घेऊन धावा मात्र 6 फक्त पाहायला मिळतात ऑन बोर्ड संघर्ष दिघीच्या. हा फटका चांगला आहे, 2 खेळाडूंच्या मधून हा गॅप ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा रेषा पार, चौकार, धावा मिळतील 4. त्या डीचे चौकार येते. भाई यांच्या बॅट मधून संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये घेऊन जात आहेत 10 धावा. अर्थात 50 धावांचं टार्गेट आता डोके ठेवायला लागेल. पहिलं षटक 2 षटकं गेली तर 40 धावा तरी किमान एक पार स्कोर खूप महत्वाचा राहील. कारण गोलंदाजी पाहिली तर संघर्ष दिगीकडे त्या प्रकारची गोलंदाजी आहे. श्रुतेज भाई यांच्यासाठी हा फटका चांगला आहे देवेंद्र बाबरेकरचा, मात्र आशिष चिंदरकर येतील समोर. सीमारेषात पकडलं गेलंय भाई बाबरेकर यांना. फलंदाज बाद. भाई सुद्धा निराश बागारी परत आहेत. तर 7 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. मधुकर खोपटकर फलंदाजासाठी जर्सी क्रमांक 18 अर्थात आपल्याला प्रत्येकाला आठवण येते VK18 विराट कोहली, रन मशीन कोहली जर्सी नंबर. त्यामुळे धावा आता कराव्या लागतील या रन मशीनला. माही नाव त्याचं पेटनेम आहे मधुकर खोपटकर. तर इथं माही अर्थात महेंद्रसिंग धोनीची आठवण आपल्याला माहीच्या रूपात इथे पाहायला मिळेल. धावा मात्र यायला पाहिजे. फटका चांगला आहे, कव्हर रिझन मध्ये खेळला. 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दीपक येतात. श्रुतेज खोलवर टाकला होता चेंडू, खोदून काढण्याचा प्रयत्न केला मधुकरणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण विराटचं पाहायला मिळते. अर्थात पहिला संघ आहे, संघर्ष जो बाउंड्री लाईनला गेल्यानंतर सुद्धा एकच धाव आले नाही. तर या मैदानात आम्ही पाहिले 2 दिवस मागच्या 2-2, 3-3 धावा बॅटला चेंडू लागला ना का 2 ते 3 धावा इथं सहज येतात. काल तर आपण पाहिले जिथे 1 पण धाव नव्हती तिथे 3 धावा आल्या होत्या शेवटच्या चेंडूवर, आणि तिथेच सामना जिंकला होता संघाने. श्रुतेज शार्दूलसाठी पुन्हा एकदा तोच खराब फटका इथे पाहायला मिळतोय. किरण वाह, अफलातून प्रयत्न किरण जंगमचा, मात्र झेल टिपतार नाही. चेंडू धरणीला दान झाला. 2 धावा, बॅकअप चांगला आहे. 2 धावा इथे मिळतील शार्दूल यांना. 2 धावांनी धावा संख्या होते 15. तिसरं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू 15 धावा फक्त ऑनबोर्ड पाहायला मिळतात. सरासरी जर आपण पाहिली तर 5 ची सरासरी धावसंख्येची पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे, शार्दुल महाडिकच्या बॅट मधून येते. बिग हिट, सिक्सर. डीचे धावा संख्या पोहोचली जाते 21 वर. शेवटचं षटक आहे. या षटकात 15 ते 20 धावा आल्या. सरासरी जर 40च्या वर धावसंख्या गेली तर हा सामना नक्कीच चांगला होईल, यात नो डाऊट. कडे संघर्ष नावातच संघर्ष आहे. आशिष स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. अर्थात विवेकला गोलंदाजी करताना पाहिले नाही आपण या सामन्यामध्ये.
कारण एक जबरदस्त आयकॉनिक खेळाडू जो चांगली गोलंदाजी. हा फटका बसलाय माहीचा. आकाशात चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचते पण खराब क्षेत्ररक्षण. रनिंग बिटवीन द विकेट, थोडीशी लडकडती पाहायला मिळाली. ते फेकी खराब आहे. जिथे 2 धाव होत्या तिथे तिसरी धाव मिळते माहीला. 3 धावांनी धावत संख्या पोहोचते 24 वर. कारण जितक्या संघर्ष होते की धावा करेल तेवढ्या धावा चेस करताना कंपल्सरी चेस असताना 22 चेंडूत करावे लागणार आहेत अग्रदंडाला, कारण 2 चेंडूंची पेनल्टी आहे. शार्दूल महाडिकने मात्र धावा केला तर डावाची सूत्र हातात घेतलीत खऱ्या अर्थाने. माही त्याला काहीतरी समजावताना आपल्याला पाहायला मिळतील. जिद्दी खेळाडू आहे शार्दूल असेल माही असेल, दोन्ही खेळाडू त्या पद्धतीचे खेळाडू आहेत. लवकर हार मानणार नाहीत. शेवटचं अंतिम षटक निर्णायक 5 चेंडू शिल्लक आहेत. आशिष वाह, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी झेल होऊ शकतो, झेल मात्र सुटलाय. चांगलाच प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण फेकी सरळ हातात आले. ज्याच्या बॅटवर बॉल येतो ते तोच धावबाज झालाय. ही चूक छोटी आहे पण मैदानात चुकीला माफी नाही. विकेट डीजे. आहे 26-26. भूपेश निगुडकर आपल्याला पाहायला मिळतील आता फलंदाजीसाठी. शार्दूल महाडिक या छोट्या छोट्या चुका क्रिकेटर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष दिघीचा हा फटका चांगला आहे. माही मार रहा है, षटकार. तौसिफ चोगले यांचं आगमन होते व्यासपीठावर, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. हा लेग कटर. इथे मात्र ही गुगली पाहायला मिळाली. लेग स्पिनर फिरकी घेतली माहीची. या चेंडूने आशिषच्या कमबॅक केला. धावसंख्या 32 आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू आता शिल्लक आहेत. हा फटका चांगला आहे पण किरण आहे तिथे जेल टिपण्यासाठी. उंची दिली, लांबी नाही, त्यामुळे मधुकर कोपटकर बाद. फलंदाज अर्थात संघर्ष की वाईस कॅप्टन हरीश चिकाडी. उंची दिली माहीने जास्त, या स्ट्रोकला लांबी दिली नाही. सरळ खेळला असता स्ट्रोक तर कदाचित षटकार आला असता, पण हाफ ट्रॅकर होता. पुल पाहायला मिळाला. हरीश चिकाटी आता पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू त्यांना खेळावा लागेल कारण क्रिकेटचे नवीन नियम आपण पाहतोय. नियमानुसार झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाजच स्ट्राईकला येईल. शेवटचा चेंडू आहे आशिषचा. एक षटकारानंतर खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या तीन चेंडूत त्यांनी 11 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव टाकले त्यांनी, अर्थात 1 विकेट मिळाला. हरीश यांच्यासाठी आशिष शेवटचा चेंडू. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू चाललाय. 2 धावा डिक्लेअर घोषित क्षेत्रामध्ये, अर्थात चौकार होती. जिथं व्हाईट किट्याला आपल्याला कलर दिसतोय तिथं चौकार होता, पण चेंडू आत गेलाय त्यामुळे फक्त 2 धावा मिळतील. घोषांकित क्षेत्र होतं. षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा, अर्थात अग्रदांडा संघासमोर 35 धावांचं असेल आव्हान. अली 11 संघ इथे पोहोचला नाही, त्यामुळे
खामगाव संघाला पहिली बाय इथे मिळेल, त्यामुळे पुढचा सामना इथे खेळवला जाईल. तर आंबेत विपक्ष मजगाव हा सामना खेळवला जाईल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल टॉससाठी पोहोचायच्या टॉस बॉक्समध्ये. आंबेत आणि मजगाव. दुसऱ्या सत्राचं समालोचन आपण ऐकणार आहोत. हे गोड आवाज मुश्ताक आपराड सरांचा. धन्यवाद. धन्यवाद हरीश सर. मित्रांनो, पहिला सामना आपण पाहिला, पहिलं सत्र पाहिलंय. आता पूर्वार्धात मध्ये काय घडणार आहे ते बी आपल्या राष्ट्रीय भाषेत, अर्थात मी मुश्ताक आपला हिंदीमध्ये या सामन्याचा किंवा या उत्तरार्धामधला पूर्ण धावता समोरच्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी आली 11 हा संघ न आल्यामुळे खामगाव या संघाला वाटचाल देण्यात आलेली आहे. तो दोस्तों चलिए, एमसीसी सर्वा 2023 चषक सीजन चौथा और तीसरा दिन यानी कि फाइनल डे, अंतिम मुकाबला, जिसका पहला मैच संघर्ष डिगी विपक्ष शौकत 11 अगरदंडा. 3-2 बॉल की पेनल्टी दी गई थी, जिसका सम्मान किया था. मैं आयोजकों की जानिब से मनपूर्वक आभार भी व्यक्त करूंगा दोस्तों. सम्मान जो निर्णय लिया गया था उसका सम्मान किया, इसके लिए संघ मालक का भी और अगरदंडा की टीम का भी. स्कोर कार्ड पर नजर डालते हैं दोस्तों. 3 रन बनाए थे महेश ने. हीराचंद से काफी उम्मीद थी, जिसके बारे में मैंने आपको कहा था. 0 के स्कोर पर आउट हुए थे. भाई ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, एक शानदार चौका लगाया था, 7 रन का योगदान दिया था अपनी टीम के लिए. कृष्णा जल्द आउट हुए थे. महादेव 0 पर आउट हुए थे. और उसके बाद शार्दुल ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, एक छक्के के साथ 10 रन बनाए थे. मधुकर ने भी शानदार बल्लेबाजी की थी और सर्वाधिक रन बनाए हैं मधुकर ने 12. और अगर गेंदबाजी की बात की जाए तो दीपक ने पहली ओवर में 4 रन देते हुए 1 विकेट हासिल किया था. विराज ने अपनी ओवर में कमाल की गेंदबाजी की, कंजूस गेंदबाजी की, 2 रन देते हुए दोस्तों 3 विकेट हासिल किए थे. श्रुतेज ने भी महंगी ओवर डाली लेकिन 1 विकेट हासिल किया था. आशीष ने लास्ट ओवर 13 रन दिए थे. पिछली अगर 2 ओवर की बात की जाए तो 28 रन आए थे, जबकि शुरुआत बहुत ही स्लो हुई थी दोस्तों. संत शुरुआत हुई थी लेकिन उसके बाद अच्छा कमबैक किया था, शानदार बल्लेबाजी की थी शार्दुल और मधुकर ने. तो यहाँ पर शुरुआत 35 रनों का लक्ष्य है और लगभग 21 गेंदें मिलने वाली है, 22 गेंदें मिलने वाली है, क्योंकि 4 ओवर का मुकाबला, 2 गेंदें उसमें से माइनस होगी पेनल्टी के रूप में. शुरुआत हो चुकी है. किरण और आशीष एक बहुत ही अच्छे बल्लेबाज है दोस्तों. अगरदंडा टीम के उम्मीदें होगी ये दोनों बल्लेबाज अगर अच्छे चलते हैं या फिर इन दोनों बल्लेबाज को संघर्ष डिग्गी की गेंदबाज जल्द आउट करते हैं तो यकीनन ये बहुत ही अच्छा मुकाबला होगा. बिल्कुल भाई इस मुकाबले पे आसानी से हार मानने वाला नहीं है दोस्तों. एक योजनाबद्ध पद्धति से
पूर्वानुमान के साथ यहाँ पर फील्ड का संरक्षण करते हुए, क्योंकि भाई को पता है आशीष लेफ्ट हैंड है जबकि किरण राइट हैंड बल्लेबाज है। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन जब जब मैदान पर नज़र आता है ना दोस्तों, तो फील्डिंग करने में भी बहुत ही दिक्कत आती है, काफ़ी समय भी जाता है, अंपायर को भी यहाँ से वहाँ दौड़ लगानी पड़ती है। हमने देखा स्क्वायर लेग अंपायर इस वक्त हितेश नरहरी और मुख्य अंपायर की भूमिका में है कल्पेश म्हात्रे। अगली गेंद महेश की ऑफ स्टिक से हल्की से बाहर स्वीप करते हुए, हालांकि हमने देखा टैप किया था, ग्लांस किया था, 1 रन यहां पर मिलेगा। और इस 1 रन के साथ आशीष ने अपने स्कोर का आगाज किया इस 1 रन की संख्या से और टीम के स्कोर को पहुंचाए 4 रन 35 रनों के जवाब में। एमसीसी सरवा दोस्तों एक अजीम शान इफ्तिताह हमने देखा था जुमा के रोज लियाकत भाई कासिम गजाली के हाथों से इस टूर्नामेंट का इफ्तिताह हुआ था। तौसीफ भाई मुकादम भी यहाँ पर आ चुके हैं, हम उनका भी इस्तकबाल और जितने भी यहाँ पर तौसीफ भाई चोगले उनका भी इस्तकबाल और यहाँ पर जितने भी अतिथि हमारे साथ बैठे हुए हैं, जामा मस्जिद सरवा के पेशमान भी यहाँ पर उपस्थित है, मौजूद है और सभी कमेटी मेंबर्स, उन सबों का मैं यहाँ पर हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूँगा दोस्तों एमसीसी सरवा 2023 चषक में। 6 रन बगैर कोई नुकसान के पहला ओवर अपनी प्रगति पर। संभल कर बल्लेबाजी हो रही है महेश के विरुद्ध, हालांकि राइट आर्म राउंड द विकेट, इस भी ऊंचाई ज्यादा, हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे और लगने वाला ये पहला झटका। शौकत 11 अगरदंडा की टीम को किरण जंगम के रूप में दोस्तों कमांड डीजे हमारे डीजे मयूर भी बता रहे कि देखे जरा किसमें कितना है दम। दम की ही बात होगी दोस्तों, क्योंकि यहाँ पर अगरदंडा को वैसे भी पहले ही 2 गेंदें कम खेलने को मिलने वाली है और उसमें किरण जंगम का जल्द आउट होना, कहीं ना कहीं थोड़ा सा प्रेशर टीम पर रहेगा। लेकिन आशीष और विवेक 2 सगे भाई दोस्तों इस बीच मैदान पर आपको नजर आते हुए, 2 सख्खे भाऊ आपल्याला मैदानात दिसत आहेत। महेश अगली गेंद राउंड द विकेट, देखिए बिल्कुल टैप कर दिया था क्योंकि पता था, देखा परखा और बिल्कुल शॉर्ट आर्म करते हुए उसे खेला था। गेंद गई थी शॉर्ट पॉइंट की दिशा में जहां पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मिलेगा। पहली ओवर की लगभग यहां पर समाप्ति होती हुई पहली ओवर की खात्मे पर, पहली ओवर की समाप्ति पर रन बने हैं 7, 35 रनों के जवाब में। 16 गेंदें आना शेष है और बची हुई 16 गेंदों में 28 रनों की आवश्यकता। सोलह गेंदें और 28 रन इस मैच को जीतने के लिए बनाने होंगे शौकत 11 अगरदंडा को। उसी तरह से यहाँ पर शकील भाई चोगले भी आ चुके हैं। बिल्कुल आपका भी यहाँ पर हम दिल की अमें गहराइयों से इस्तकबाल, स्वागत। और अकील भाई चोगले के ये बड़े भाई है। शायद भाई को कुछ इमरजेंसी के कारण यहां से जाना पड़ा है दोस्तों।
वरना जिसके बारे में मैंने कहा था कि भाई आसानी से हार तो मानने वाले नहीं है, लेकिन कुछ न कुछ इमरजेंसी होगी जिसके कारण मैदान से जाना पड़ा है उनको। अब देखना है उनकी अनुपस्थिति में शौकत 11 अगरदंडा को कितना फायदा होगा, क्योंकि मैदान पर दोस्तों एक अच्छी स्ट्रैटेजी बहुत ही ज़रूरी होती है और एक अच्छे स्ट्रैटेजी के तहत ही हम मैच जीत सकते हैं दोस्तों। तो यहाँ पर अब चुनौती है 16 गेंदे और 28 रनों की। हालांकि हीरामन है, महादेव है एक सीनियर खिलाड़ी, लेकिन आज हीराचंद ने दोस्तों उतनी अच्छी बल्लेबाजी नहीं की, महादेव ने भी उतनी अच्छी बल्लेबाजी नहीं की। तो कहीं ना कहीं हीराचंद और महादेव ये दो बल्लेबाज जल्द आउट हुए थे, जिसके कारण यहाँ पर आपको रनों की संख्या इस वक्त स्कोर कार्ड पर कम नजर आई है दोस्तों। तो यहाँ पर आप गेंदबाजी की बदौलत या अच्छी फील्डिंग के तहत, एक स्ट्रैटेजी बनाने के तहत आप ये मुकाबला जीत भी सकते हैं, लेकिन 16 गेंदे और 28 रन। शॉर्ट ऑफ लेन गेंद हाफ ट्रैकर थी, बल्ले के बिल्कुल करीब से होती विकेट कीपर के हाथों में। बिल्कुल जुबैर भाई हुसैनी के मशहूर टीम खामगा, और जिसने पिछले साल में कमाल की बल्लेबाजी की थी, ऐसा एक स्टार बल्लेबाज दोस्तों मारूफ इस वक्त यहाँ पर आ चुका है, हमारे साथ यहाँ पर बैठा हुआ है। मारूफ, आपका भी इस्तकबाल, और मुझे यकीन है कि जुबैर भाई इस मैच का सीधा प्रसारण भी देख रहे होंगे tenniscricket.in के माध्यम से। इस बीच पॉइंट की दिशा में खेलकर एक और रन जोड़ा है दोस्तों विवेक ने। इस सिंगल के साथ रनों की संख्या आगे बढ़ती हुई 8। और इसके बाद दोस्तों तौसीफ भाई चोगले की टीम रहेगी अम्बेद और अजान 11 अम्बेद, और उनका मुकाबला होगा मजगांव के साथ, तामाने मजगांव के साथ, क्योंकि मजगांव मुरुड में भी है। तो हमारे साथ जो ऑनलाइन जुड़े हैं कहीं कंफ्यूज न हो जाएं कि क्योंकि मजगांव में खुद प्रीमियर लीग शुरू है, नांदगांव में मुकाबले शुरू है, अलीबाग में मुकाबले शुरू है, यहाँ पर बानकोट में मुकाबले शुरू है। हाँ, इस बीच कदमों का इस्तेमाल किया, हवा में गेंद है, क्या गेंद जाएगी सीमा से? यस इट इज, गेंद गिरी है दोस्तों वाइडिश लॉन्ग ऑफ के। चलिए डीजे मयूर, हेलो। एमसीसी के तेज तर्रार गेंदबाज, मशहूर व मारूफ गेंदबाज इकबाल भाई गांगरे करके यहाँ पर सही मायनों में मुझे ऐसा लगता है कि इस्तकबाल किया आशीष चिंदरकर ने, जिनको के सर्वा का वसीम आक्रम भी कहा जाता है दोस्तों। इस बीच एक और छक्का जड़ दिया है इकबाल भाई गांगरे। बिल्कुल, यहाँ पर जो दो छक्के लगे थे, एक इकबाल भाई गांगरेकर के लिए और दूसरा सिराज भाई के लिए, और स्कोर इस 6 की सहायता से सीधे 20 रनों पर। देखिए पहली ओवर की समाप्ति पर केवल रन बने थे 7, लेकिन उसके बाद कमाल की बल्लेबाजी करते हुए इस ओवर में गेंदबाज के ऊपर टूट कर पड़े हैं शार्दुल के गेंदों पर, और 3 गेंदों में 13 रन जड़ डाले हैं दोस्तों। आशीष चिंदरकर ने 20 धावा, 15 धावांची अजूनही गरज आहे। तर 2 माजी क्रिकेटपटू इकबालभाई गांगरेकर आणि सिराजभाई चोगले, तुमचा सुद्धा या ठिकाणी नक्कीच आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। तसेच सर्व गावाचे सदर अध्यक्ष इस्माइलभाई गांगरेकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तुम्हाला सुद्धा विनंती असेल, ताबीजभाई चोगले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही दोघांना विनंती असेल की तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। इस्माइलभाई आणि ताबीजभाई, ताबीजभाई मला असं वाटते तौसीफभाईचे छोटे बंधू आहेत, थोरले बंधू आहेत।
तुमचा सुद्धा या ठिकाणी स्वागत। चलिए दोस्तों, क्रिकेट की जगत में आपको लिए चलते हैं जहां पर एमसीसी सर्वा 2023 का आज का आखिरी दिन है और आखिरी दिन का पहला मुकाबला हमने देखा था संघर्ष डिगी विपक्ष शौकत 11 अगरदंडा के दरमियान शुरू हुआ था। हाँ, फिर से एक मतलब कदमों का इस्तेमाल किया, यहाँ पर हवा में गेंद है, लेकिन इस बार भी नतीजा सेम, तीसरा छक्का आता हुआ, कमान डीजे। हॅलो, एमसीसी सर्व अंतिम दिवस आहे मित्रांनो। आज या व्यासपीठावर सर्व दिग्गज अर्थात मग क्रिकेट क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील किंवा राजकीय क्षेत्रातील असतील, सर्व दिग्गज या ठिकाणी आपल्याला या व्यासपीठावर आज दिसणार आहेत। और 1 रन का और इजाफा होगा वाइट की सूरत में 27, केवल 8 रनों की जरूरत। फिर से एक मरतबा अच्छी स्ट्रोक, अच्छी गेंद थी, हालांकि उसको सम्मान दिया। देखिए डी पॉइंट से क्षेत्र में खेला है, 2 रन दौड़कर मुकम्मल किए। ताबिजभाई चौगले सुद्धा या ठिकाणी आलेले, त्यांचा सुद्धा नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत। 2 धावा मिलता है संघाला। इस 2 रन के साथ रनों की संख्या आगे बढ़ती हुई 29। 2 ओवर की समाप्ति पर ये ओवर बहुत ही महंगा रहा दोस्तों शार्दुल का। हालांकि हमारे भारतीय टीम ने एक बड़ी जीत कल हासिल की थी दोस्तों। इंडिया डिफीटेड बाय ऑस्ट्रेलिया बाय 132 एन इनिंग, 132 और 1 डाव, 1 इनिंग और 132 रन से हराया था दोस्तों। हमारी हिंदुस्तानी टीम ने ऑस्ट्रेलिया की टीम को धूल चराई थी। यानी कि ये बहुत ही फख्र की बात है कि हमारी हिंदुस्तानी टीम इस वक्त बहुत ही नुमाया कामगिरी कर रही है हमारे देश के लिए। ये बहुत ही अभिमान की बात है, गर्व की बात है दोस्तों। ऑस्ट्रेलियन जैसी टीम को अपने ही देश में हराया है। और इस बीच अंपायर जी का इशारा व्हाइट बॉल का, 1 रन का और इजाफा है। 30 रन हो चुके हैं, केवल 5 रनों की आवश्यकता। हाँ, फिर से एक मरतबा बिग हिट, लेकिन हवा में गेंद है। इस मरतबा खिलाड़ी को मौका है और अच्छा कैच, कमाल डीजे। तो यहाँ पर एक और विकेट का पतन हुआ है विवेक के रूप में। विवेक ने आज केवल 2 रन बनाए अपनी टीम के लिए, लेकिन उनके भाई आशीष चिंदरकर 3 शानदार छक्के जड़ने के बाद नॉन स्ट्राइक एंड पर है। विराज बीच मैदान पर बल्लेबाजी के लिए गया दोस्तों। 1 रन का इजाफा होगा, 1 रन से अपना अकाउंट ओपन किया। सिंगल की सहायता से रनों की संख्या को आगे बढ़ाया। 31 लॉस ऑफ 2 विकेट। इकतीस रन, 4 रनों की आवश्यकता। इस बीच बहुत ही नजाकत भरा स्ट्रोक, लेकिन गेंद हवा में थी। वाह भाई वाह, ये बड़ा विकेट।
और नजाकत भरा स्ट्रोक हमने देखा दोस्तों। नजाकत थी, लेकिन मुझे ऐसा लगता है कि शायद थोड़ी ताकत कम पड़ गई। लेकिन इस गेंद को खेलना भी आसान नहीं होता। टिपिकल स्ट्रोक था, पोजीशन बनाई थी, जड़ दिया था बिल्कुल डीप स्क्वायर लेग की दिशा में, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात थे। अच्छा कैच, और केवल 4 रनों की जब जीत के लिए आवश्यकता है, ऐसे समय में लगातार विकेटों का पतन हो रहा है दोस्तों। क्या संकेत हो गए ये संघर्ष डिगी के लिए? शुभ संकेत हो गए या फिर अशुभ हो गए दोस्तों शौकत 11 अगरदंडा के लिए? हालांकि अब तक गेंदें काफी है। अगर बात की जाए तो इस ओवर की 3 गेंदें हो चुकी है और आने वाली ओवर की 3 गेंदें यानी कि 6 गेंदें आना शेष है और 4 रनों की आवश्यकता है। 4 सॉरी यानी कि 4 और 3 7 गेंदें आना बाकी है। श्रुतिया इस मर्तबा खेलने में सफल रहे थे, लेकिन यहां पर रनआउट का मौका था। एक मौका जरूर मिला था दोस्तों, लेकिन वो मौके को गवाया है। भाग्यशाली रहे यहां पर श्रुतिया, और बाल बाल बचे, आउट होते होते बचे दोस्तों। अच्छी फील्ड सजाई थी, गेंद भी उसी दिशा में बल्लेबाज श्रुतेज ने खेली थी, लेकिन किस्मत का साथ तो फिर डरने की क्या बात। इसी तरह से यहां पर श्रुतेज बचे। 1 रन का इजाफा हुआ, 32। केवल 3 रनों की आवश्यकता। अगली गेंद फ्लाइटेड डिलीवरी, फिर से एक मर्तबा देखिए गेंद की गहराई पे आके उसे केवल ऑन साइड की तरफ मोड़ दिया मिड विकेट की दिशा में, और देखते देखते दूसरा रन भी मुकम्मल किया और रनों की संख्या को पहुंचाया 34। अब केवल 1 रन की आवश्यकता है। इस मैच को जीतने के लिए सिर्फ 1 रन की जरूरत। और इस तरह से दोस्तों पहला मुकाबला जीता है शौकत 11 अगरदंडा ने। कांग्रेचुलेशन एंड हार्ड लक कहेंगे दोस्तों संघर्ष डिगी को। का पुरस्कार जाएगा दोस्तों आशीष चिंदरकर को, जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। टाइगर ग्रुप में भी, पनवेल के किंजले के मैदान पर भी दोस्तों शानदार बल्लेबाजी की, और आज